Hello student, I am Suraj Pawar, Crescent Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have see the point gravitation. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पिरियडमध्ये ग्रॅव्हिटेशन बद्दल माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉईंट चालू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर आपण उस्मानाबाद शहरामध्ये राहत असाल तर इयत्ता 10वीची विज्ञान विषयाची बॅच ही चालू झालेली आहे. या बॅचमधील जागा ह्या मर्यादित आहेत. लवकरात लवकर तुम्ही या बॅचमध्ये प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता. चला तर पाहूया आजचा पॉईंट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे असा फोर्स की जो या युनिवर्समधील सर्वात विकेस्ट फोर्स आहे. विकेस्ट म्हणजे सर्वात वीक. तर ग्रॅव्हिटेशन इज अ युनिव्हर्सल फोर्स which act not only between two objects of earth but also any two objects of universe. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे असा फोर्स की जो युनिव्हर्सल फोर्स आहे या पूर्ण युनिवर्समध्ये प्रेझेंट असतो. विच ॲक्ट म्हणजे जो ॲक्ट होतो फक्त कोणत्याही दोन ऑब्जेक्ट या अर्थमधील तरी म्हणजे नॉट ओनली दोन ऑब्जेक्ट ऑफ अर्थ बट ऑल्सो दोन ऑब्जेक्ट युनिवर्स. म्हणजे तो कुठल्याही दोन ऑब्जेक्ट अर्थच्या मध्ये तर प्रेझेंट असतोच, पण कुठल्याही दोन ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. म्हणजेच ग्रॅव्हिटेशन हा एक युनिव्हर्सल फोर्स आहे. तो पृथ्वीच्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये तर प्रेझेंट असतो, पण तो कुठल्याही दोन ऑब्जेक्ट म्हणजे या युनिव्हर्सच्या दोन ऑब्जेक्टमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. आता युनिव्हर्स आणि अर्थ याच्यामध्ये फरक काय? तर अर्थ म्हणजे आपल्या पृथ्वीवर असणारे कोणतेही दोन वस्तू, त्या दोन वस्तूमधील अंतर कितीही असो तर त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असतोच. शिवाय दोन ऑब्जेक्ट ऑफ युनिवर्स म्हणजे ह्या युनिवर्सचे कोणतेही दोन ऑब्जेक्ट म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वी चंद्र, पृथ्वी सूर्य, पृथ्वी मार्स, पृथ्वी ज्युपिटर किंवा एकमेकांशी कुठलेही दोन प्लॅनेट. आपल्या युनिवर्सच्या बाहेरसुद्धा खूप मोठे तारे आहेत, त्यांची ही प्लॅनेटरी सिस्टीम आहे. तर यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तर दुसरा पॉईंट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ म्हणजे काय की न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ काय सांगतोय. तर न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ हा सांगतोय बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस and inversely proportional to square of distance present between them. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ म्हणजे या युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला विथ डेफिनेट फोर्सने, आणि हा फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शन असतो त्यांच्या प्रोडक्ट ऑफ मासेसची आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन असतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स प्रेझेंट इन बिटवीन देम. म्हणजेच युनिव्हर्सल फोर्स हा मधील कुठल्याही युनिवर्समधील दोन वस्तूमध्ये तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असतोच, पण हा फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो त्या दोन वस्तूच्या मासेसच्या प्रोडक्टशी आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये असतो त्या दोन वस्तूमधील डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. म्हणजेच हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एफ हा डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टशी आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये आहे त्या ऑब्जेक्टमधील डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. तर हा आहे आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याला जर आपण एक सिम्पल ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं असेल तर हे बघा, हे मास M1 हे मास M2 या दोघातलं डिस्टन्स R. तर ह्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स कितना M1 M2 डिवाइड बाय R² एवढा राहील. म्हणजेच हा फोर्स
या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टची डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे आणि हे दोन ऑब्जेक्टमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट, ग्रॅव्हिटेशन आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. विद्यार्थी मित्रांनो, बॅच चालू झालेली आहे. लवकरात लवकर तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकता. थँक्यू.